अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर प्रत्येकाच्या घरात महादेवाची पिंड तर असतेच, तर आपण काय करतो, महादेवाच्या पिंडीचा अभिषेक कसा करतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता पितृदोषावरचा, तर त्याच्याच बद्दल थोडे मी आज सांगणार आहे। तर महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो, तर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो आपण। शिवलिंगाची तर रोज पूजा करतोच आपण। शिवलिंग पूजन झाल्यानंतर काय करतो, ते देवाचं जे आंघोळीचं पाणी ना, आपण काही जण काय करतात, ते तुळशीच्या झाडामध्ये नेऊन टाकतात। तर तसं करायचं नाही, कारण महादेवाच्या अभिषेकाचं पाणी ही तुळशीला कधी वापरायचं नाही, त्याने काय होतं, आपल्याला पितृदोष लागतो। परंतु काय होतं, सर्वांच्या घरात तर आपण देव धुतो आणि देवाला आंघोळ घालताना काय होतं, आपण सर्व पाणी एकत्र करतो। तर तसं न करता आपण महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाला आंघोळ घालताना साईडला ठेवायचं आणि सगळ्या देवाचं पाणी जरी तुम्ही तुळशीला टाकलं तरी चालेल, परंतु महादेवाच्या अभिषेकाचं पाणी कधी तुळशीला घालायचं नाही, त्यामुळे पितृदोष आपल्याला लागतो। तर आपल्या देवघरातही शक्यतो 5 देव तुम्ही नक्की ठेवा। तर 5 देवामध्ये पहिले तर आपल्याला माहिती आहे गणपती येतोच, दुसरा रंगनाथ म्हणजे श्री विष्णूचा, तिसरा म्हणजे महादेवाची पिंड ठेवायची, आणि चौथा म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवताचं टाक तुम्ही आपल्या घरात नक्की ठेवायचं, आणि अन्नपूर्णा माता ही आपल्या घरात ठेवा। हे 5 देव आपल्या घरात नक्कीच पाहिजे, आपल्या देवघरात ठेवा। त्याने काय होईल, आपल्या घरात बरकत तर येईनच, पण लक्ष्मी पण आपल्या घरात नक्कीच टिकेल। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाकीचे देव ठेवले तरी चालेल, पण प्रमुख देव म्हणजे हे 5 देव आहेत, ते आपल्या घरात तुम्ही नक्कीच ठेवा। तर तुम्हाला मी अगोदरच सांगितले की शंकराच्या पूजेचं पाणी आपल्या तुळशीला टाकू नका, त्याने कालसर्प किंवा पितृदोष हा लागू शकतो। तर कालसर्प आणि पितृदोष आपल्याला न लागण्यासाठी काय करायचं, आपल्या घरातील जो करता पुरुष आहे का, जी श्रेष्ठ व्यक्ती, त्याने काय करायचं, सकाळ सकाळ आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर एक तांब्या घ्या, किंवा तुमच्याकडे जो तांब्या असेल तो एक तांब्या भरून घ्यायचा। तो भरून घेतल्यानंतर तो महादेवाच्या पिंडीवर आपल्याला त्याने अभिषेक करायचा आहे। तर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्यानं काय होईल, आपला जो कालसर्पयोग आहे किंवा पितृदोष आहे हे आपल्या निघून जाण्यात नक्कीच मदत होईल। तर काय करायचं, उत्तरेस पाणी जाईल, अशा उत्तरेस आपलं तोंड होईल अशा ठिकाणी बसून आपल्याला हा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे। आणि हा अभिषेक तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ हा करायचा आहे। तुम्हाला शक्य नसेल संध्याकाळ, तर तुम्ही सकाळी जाऊन हा अभिषेक नक्की करा, त्याने काय होईल, आपल्या कालसर्पदोष आणि पितृदोष हा नक्कीच कमी होईल। तर हा तुम्ही उपाय नक्कीच करा। तर कालसर्पदोष आणि पितृदोष कसा ओळखायचा, तर कसं, प्रत्येकाच्या घर हे धान्याने तर भरलेलं असतंच, परंतु ते घर धान्याने भरलं तर आपलं काय होतं, त्या घरात गेल्यावर कसं खायची इच्छा होत नाही किंवा ते खाल्लेलं पचत नाही, त्यांच्या घरात हा पितृदोष असतो किंवा कालसर्पदोष असतो। ज्या नवरा बायकोचे काहीही दोष नसतात पती पत्नीमध्ये, तरी त्यांना संतती होत नाही, त्यावेळेस पितृदोष हा असतो। तसेच काही जणींच्याकडे खूप संपत्ती असते, परंतु खूप संपत्ती असून त्यांच्या घरात सतत हॉस्पिटल जायची बारी येते, किंवा त्यांच्या घरात सतत आजार असतात, त्या व्यक्तींच्या घरी हा पितृदोष असतो। ज्यांच्या घरी अकाली मृत्यू होतो त्यांच्या घरी पण हा पितृदोष असतो। त्यामुळे पितृदोष जाण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा, कारण कसं आहे, भगवंत हा कुणाचंही आयुष्य परिपूर्ण बनवित नाही, प्रत्येकाला दुःख हे भोगावंच लागतं, सुख कुणाच्याही वाटेत लिहिलेलं नाही, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब व्यक्ती असो। श्रीमंताकडे खूप भरपूर पैसा असतो, परंतु इतर आजाराने तो त्रासाला असतो, परंतु गरीबाकडे कुठलाही पैसा नसतो, तरी तो पैशाच्या टेन्शनमुळे तो नेहमी दुःखी असतो। त्यामुळे देवाने सगळ्याला शेमच दिले, कुणाकडे असेल तरी तो सुखी नाही, नसणाराही सुखी नाही। तर तसंच आहे, आपण फक्त आपलं भगवंताचं नामस्मरण करा, नामस्मरण केल्याने आपल्या मनाला तर शांती भेटते, पण आपलं मन हे स्थिर राहतं। त्यामुळं तुम्ही भगवंताचे नामस्मरण करीत चला। श्री स्वामी समर्थ या जपाचा तुम्ही जप करा, श्री स्वामी समर्थ, आणि रोज स्वामीचे 3 अध्याय करा, ही नित्य सेवा रोज स्वामीच्या चरणी अर्पण करा। स्वामी महाराज तुमचेच नक्की भले करतील हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री